नमो नमः. रसिकजन हो, नमो नमः. आपला सुभाषितांमधील सौंदर्य हा विषय चालू आहे. आपण आत्तापर्यंत सुभाषितांचे जे चित्रकला चित्रकाव्य जे आहे त्या चित्रकाव्यातले अनेक प्रकार म्हणजे अन्योक्ती, अंतरालाप, प्रहेलिका, कोडी, कुटप्रश्न हे असे अनेक प्रकार आपण बघितले आत्तापर्यंत. आता आपण आज बघणार आहोत की संस्कृत वाङ्मयामध्ये सज्जनांविषयी मी तुम्हाला मध्ये सांगितलं की अनेक विषयांवर सुभाषितं आहेत. कुठलाही विषय सुभाषितांनी सोडलेला नाही. तर त्यापैकी आज आपण संत सज्जनांवरची सुभाषितं बघणार आहोत. मला असं वाटतं सगळ्यांचे चेहरे लगेच खुललेले आहेत संत सज्जनांची म्हटल्यावर. खूप सुभाषित आहेत आणि काय सांगू आणि काय नको असं अगदी होणार आहे. एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली भारतभूमी ही जशी नररत्नांची खाण आहे तशीच ती संत सज्जनांची सुद्धा खाण आहे. आपल्याकडे संतांची परंपरा आहे. अगदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून अनेक संत आपल्या याच्यात 18 पगड जातीचे संत आपल्या देशात होऊन गेले आणि त्यांनी अनेक विचार सज्जनांविषयीचे विचार व्यक्त केले. तशीच संस्कृत वाङ्मयातही अनेक सुभाषित आहेत. तुकाराम महाराज तर म्हणत असत की खळांची व्यंकटी सांडो हे ज्ञानेश्वरांचं आहे आणि तुकारामांचं असं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा संत तेथेची जाणावा. जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाची आणि त्यांची सत्कर्माविषयी रती वाढो असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले. म्हणजे सज्जनांविषयी अनेक प्रकार मतं व्यक्त केली गेलेली आहेत. तर संस्कृत वाङ्मयातही अशी अनेक सुभाषितं आहेत. कालिदासाप्रमाणेच संस्कृत वाङ्मयात भवभूती हाही एक श्रेष्ठ कवी होता. त्या भवभूतीची 3 शतकं प्रसिद्ध आहेत. आपल्याला एखादीच माहिती असतील. एक नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. त्यापैकी नीतिशतकामध्ये भर्तृहरीनं असं म्हटलेलं आहे की त्यामध्ये मनुष्यांचे 3 प्रकार आहेत. एक उत्तम प्रतीची लोक, नीच प्रतीची लोक, मध्यम प्रतीची लोक. तर त्याविषयीचं सुभाषित असं आहे की भर्तृहरी म्हणतो प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहताः विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तम जनाः न परित्यजन्ति. जे नीच प्रतीचे लोक असतात ते संकट येतील या भीतीनं कार्याला सुरुवातच करत नाहीत. आणि जे मध्यम प्रतीचे लोक असतात ते काय करतात तर कार्य सुरू करतात. प्रारभ्य पण विघ्न विहता, संकट आली की त्या संकटाने गांजून जाऊन ते काम मध्येच ते सोडून देतात. आणि उत्तम प्रतीची जी माणसं असतात ती विघ्नही पुनरपि प्रतिहन्यमानाः किती संकट आली विघ्न आली तरी सुद्धा ते सुरू केलेलं काम प्रारब्धम उत्तम जनाः न परित्यजन्ति. उत्तम प्रतीची जी माणसं असतात ती सुरू केलेलं काम कधीही अर्धवट सोडत नाहीत. हाती घ्याल ते तडीस न्या असं त्यांचं बीजवाक्य असतं. आपण संस्कृतमध्ये याला असं म्हणतात. आपण जर SP कॉलेजमध्ये गेला असाल तर तिथे वर असं एक वाक्य लिहिलेलं आहे निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु. म्हणजे आपण हाती घेतलेलं काम तडीस न्यावं अशी त्यांची वृत्ती असते. असे सज्जन असतात. सज्जनांच्या देण्याला दातृत्वाला कधी मर्यादा नसते. हे एका सुभाषितकाराने अगदी उत्तम प्रकारे सांगितलं आहे. ते सुभाषित असं आहे की कल्पद्रुमः कल्पितमेव सूते कल्पद्रुमः कल्पितमेव सूते सा
कामितमेव दोग्धी चिंतामणिश्चिंतितमेव दत्ते सतां तु संगः सकलम प्रसूते. अतिशय छान विचार याच्यात व्यक्त केलेला आहे सज्जनांविषयीचा. बघा, सज्जनांच्या देण्याला कुठलीही मर्यादा नाही हे अनेक उदाहरणांनी म्हणजे कल्पद्रुम, कल्पवृक्ष, कामधुक आणि चिंतामणी रत्न यांच्या उदाहरणांनी या सुभाषितात पटवून दिलेलं आहे. कसं आहे ते बघूया आपण. कल्पद्रुम म्हणजे काल्पनिक वृक्ष, याला कल्पवृक्ष, द्रुम म्हणजे वृक्ष, कल्पवृक्ष असंही या वृक्षाला म्हटलं जातं. तर हा कुठे आहे? हा स्वर्गामध्ये इंद्राच्या नंदनवनात हा कल्पवृक्ष आहे. आणि हा कल्पवृक्ष ह्याच्या खाली आपण बसलो, त्याच्या खाली बसून कोणतीही इच्छा केली की ती इच्छा हा कल्पवृक्ष पूर्ण करतो, असा या कल्पवृक्षाबद्दलचा संकेत आहे. कामधुक, कामदुह ही कामधेनू या नावाने प्रसिद्ध आहे. आणि ही समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून 14 रत्न काढली गेली समुद्र मंथनाच्या वेळी, तेव्हा त्यापैकी कामधुक, कामधेनू हे एक रत्न आहे. कामधेनू. तर हे कामधेनू ही गाय, त्याला कामधेनू या नावाने ही प्रसिद्ध आहे. ही कामधेनू कोणाची, धेनू म्हणजे गाय, ही कोणाच्याकडे होती? तर वसिष्ठ ऋषींच्याकडे होती. आणि वसिष्ठ ऋषी म्हणजे त्या कामधेनूकडे अशी इच्छा वाटेल ती इच्छा त्यांनी व्यक्त केली तरी ती कामधेनू त्यांना सगळं देत असे. तसंच चिंतामणी नावाचं एक रत्न हे अतिशय अनमोल रत्न आहे. ते जवळ ठेवलं की आपण जी गोष्ट आपण चिंतू, ज्या गोष्टीचं चिंतन करू, ती घटना लगेच घडते किंवा चिंतित वस्तू लगेच प्राप्त होते. असा या चिंतामणी रत्नाचा लौकिक आहे. म्हणजे हे 3 जे आहेत, कल्पद्रुम, कामधेनू आणि चिंतामणी रत्न, हे ज्या गोष्टीची इच्छा करू तेवढंच देतात. पण सताम तु संगा सकलम प्रसूते. सज्जनांच्या सहवासात सर्वच गोष्टी उत्पन्न होतात, सर्वच गोष्टी निर्माण होतात. म्हणजे सज्जनांच्या देण्याला मर्यादा नसते. सज्जन आपल्याला भरभरून देत असतात असं म्हटलं जातं. आणि आपल्या पण जीवनामध्ये अनेक संतांचा सहवास आपल्याला लाभला असेल. माझ्याही जीवनात मला माझ्या पूर्वायुष्यात अनेक चांगली माणसं भेटली. त्यांच्या विचारातून अनेक विचार मनात येऊन आपण घडत जातो. आपल्याही आयुष्यात असतील. आपल्याला पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर माहिती असतील, डॉक्टर ह.वी. सरदेसाई म्हणून नाव ऐकून, आता ते नाही आहेत आपल्यामध्ये. किंवा अनेक अशा व्यक्ती आहेत. आपल्याला माहिती आहे की आपलं घरचे विजय फळणीकर वगैरे माहिती नसेल तर, किंवा अनेक गोष्टी, अनेक लोक, म्हणजे आपण कितीही नावं घेतली तरी ती कमीच पडतील अशी आधुनिक याच्यातही अनेक माणसं आहेत. तर त्यांच्या सहवासात आपल्या चित्तवृत्ती फुलतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की सत्संगती कथय पुंसाम किंकिन्न करोती. सज्जनांचा सहवास माणसाचं काय काय करत नाही तर सगळंच काही चांगलं करतो. आणि म्हणून एका सुभाषितकारानं असं म्हटलंय की सत्संग कसं आहे, जाड्यम धियो हरती सेंचती वाची सत्यम मानोन्नतीम दिशती पापमका अपाकरोती चेत प्रसादयती दीक्षु तनोति कीर्तिम सत्संगती कथय किन्न करोति पुंसाम. आपल्या बुद्धीचा संतांच्या सहवासात, चांगल्या माणसांच्या सहवासात आपलं काय होतं? जाड्यम धियो हरती. जाड्य म्हणजे मंदपणा, बुद्धीचा मंदपणा हा त्यांच्या सहवासामध्ये आपल्या नाहीसा होतो. आपल्याला चांगलं काहीतरी करावंसं वाटतं. आणि आपल्या वाणीमध्ये सिंचती वाची सत्यम. सिंचती, सिंच हा धातू म्हणजे आपल्या शिंपडणे असं त्याचा अर्थ आहे. पण वाची म्हणजे आपल्या वाणीमध्ये सत्याचा आविष्कार, त्यांच्या याच्यामुळे जे काही आपल्या मनात असेल ते सत्य बोलण्याची आपल्याला इच्छा होते. मानोन्नतीम दिशती. मान आणि उन्नती आपली कशी करून घ्यायची, मान आपल्याला कसा मिळेल हे कसं बघायचं, हे सज्जनांच्या सहवासात आपल्याला कळतं. पापम अपाकरोती. पापबुद्धी आपली त्यांच्या सहवासात नष्ट होते. चेता प्रसादयती. मन प्रसन्न होतं.
आपल्याला माहिती आहे, आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायात आपण गीतेतल्या मंत्रांचा जेव्हा विचार केला तेव्हा गीतेतल्या दुसऱ्या अध्यायामधला 65वा श्लोक, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याश बुद्धी पर्यवतिष्ठते. म्हणजे ज्याचं मन प्रसन्न आहे त्याची बुद्धी परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपोआपच स्थिर होते असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचे अनेक फायदे आहेत. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम. सगळं आपलं मन प्रसन्न असेल तर सगळं घर, सगळं भुवन, सगळं जग हे आपल्याला प्रसन्नच वाटतं. इतकं प्रसन्नतेचं महत्त्व आहे आणि हे सज्जनांच्या सहवासात आपोआप घडतं, ते सांगावं लागत नाही. दीक्षु तनोती कीर्तिम. आपली कीर्ती जी आहे म्हणजे ती दीक्षु तनोती, सज्जनांच्या सहवास आपोआपच. याच्या संबंधी पण अनेक सुभाषित आहेत की सज्जनांना सांगावं लागत नाही. म्हणजे वनामध्ये केतकीचा वास घेण्यासाठी भुंगे आपोआप त्याच्याकडे जातात. तसंच ज्याच्याकडे गुण आहेत त्याच्याकडे लोक आपोआप चालत येतात, ते सांगावं लागत नाही. म्हणजे त्यांची कीर्ती दिक्षु, दिशांमध्ये त्या सज्जनांची कीर्ती आपोआप पसरते. म्हणून असं म्हटलंय की सत्संगती किंकिन्न साधयती किंकिन्न करोती पुंसाम. पुंसाम म्हणजे मनुष्याचं, माणसाचं. सत्संगती काय काय बरं चांगलं करत नाही, तर सज्जनांच्या सहवासात सर्वच गोष्टी चांगल्या घडून येतात. आणि आणखीन एक खूप छान सुभाषित आहे, तुम्हा सगळ्यांना आवडतंय का बघा. बघा, अहो फार छान सुभाषित आहे. अहो सत्संगात भवती साधुता खलानाम साधूनाम ही खलसंगमात खलत्वम आमोदम कुसुमभवम हृदेव धत्ते मृद्गंधम नाही कुसुमानि धारयन्ति. सत्संगात भवती साधुता खलानाम. सज्जनांच्या सहवासामुळे दुष्टांमध्ये खलत्वम, खल म्हणजे दुष्ट, आणि त्यांच्यामध्ये काय येतं, साधुता, आपोआपच सज्जनपणा येतो. पण साधूनाम नाही खलसंगमात खलत्वम. परंतु सज्जनांमध्ये दुष्टांच्या सहवासामुळे दुष्टपणा येत नाही. आणि यासाठी उदाहरण इतकं छान दिलेलं आहे की जमिनीवर पडलेलं फूल, मातीचा वास, फूल आमोदम कुसुमभवम हृदयव धत्ते. फुलाचा वास हा जमिनीवर पडलेल्या फुलाचा वास मृत म्हणजे माती धारण करते. पण मृतगंधम नाही कुसुमानि धारयन्ति. परंतु मृतगंध म्हणजे मातीचा वास फुलं धारण करत नाहीत. हे या उदाहरणानं पटवून दिलेलं आहे. असे अनेक फायदे सज्जनांच्या सहवासाचे आहेत. आणखीन काही बरीच उदाहरणं आहेत. सुजनोन याति वैरम परहित निरतो. हे कदाचित सुभाषित आपल्याला माहिती असेल. सुजनोन याति वैरम परहित निरतो विनाशकालेपि छेदेपि चंदन तरु सुरभयति मुखम कुठारस्य. बघा, परहित निरतो विनाशकालेपि सुजनोन याति वैरम. जे स्वतःचा विनाशकाल, नाश होण्याची वेळ आली तरी दुसऱ्याच्या हितामध्ये, दुसऱ्याचं कल्याण करण्यात घडून गेलेले जे सज्जन असतात ते सज्जन कधी सुजनोन याति वैरम, त्यांच्यामध्ये कधी दुष्ट बुद्धी निर्माण होत नाही. किंवा ते कोणाचेही कितीही आपलं नाश होण्याची वेळ आली तरी सुद्धा ते दुसऱ्याच्या कल्याणात घडून गेलेले असल्यामुळे दुसऱ्यांशी कोणाविषयी त्यांच्या मनात वैरभाव नसतो. आणि हे चंदन वृक्षाच्या उदाहरणाने कसं पटवून दिले बघा. छेदेपि चंदन तरु. चंदन वृक्षाला कुऱ्हाडीनं तोडलं जात असतं, त्याच्यावर घाव घातले जातात, पण तरी सुद्धा चंदन वृक्ष काय करतो, तर कुऱ्हाडीच्या पात्याला सुगंधितच करतो. सुरभयती मुखम कुठारस्य. म्हणजे कुऱ्हाडीचं तोंड म्हणजे कुऱ्हाडीचं पातं त्याला सुगंधितच करतो. इतके हे सज्जन आपल्या गुणांनी किती विनाशकाळ होण्याची वेळ आली तरी सुद्धा दुसऱ्यांवर उपकारच करत असतात. आणखीन एक छान फुलाच्या संदर्भातलंच आहे म्हणून सांगते. अंजलिस्थानी पुष्पाणी, अंजलिस्थानी पुष्पाणी वासयंती. अंजलिस्थानी, अंजली म्हणजे ओंजळ. अंजलिस्थानी पुष्पाणी वासयंती करद्वयम. अहो सुमनसाम प्रीती वाम दक्षिणयोः समा. बघा, अंजलिस्थानी पुष्पाणी, ओंजळीत असलेली फुलं ही
भेदभाव करत नाहीत. वाम दक्षिणयोः समा, डावा आणि उजवा या दोन्ही हातांवर सारखंच प्रेम करतात. तर याच्यामध्ये अर्थसौंदर्य कसं निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये द्व्यर्थी हा शब्द वापरलाय. सुमनस, वाम, दक्षिण हे शब्द हे दोन अर्थांनी वापरलेत. सुमनस म्हणजे काय, तर सुमनस म्हणजे चांगल्या मनाची माणसं. हं, आणि सुमन म्हणजे फूल, सुमन म्हणजे फूल. वाम म्हणजे डावा आणि वाम मार्गी वाईट, आणि दक्षिण म्हणजे उजवा सरळ प्रामाणिक स्वभावाचा. बघा, तर असा त्यांनी श्लेष साधलाय की सज्जन माणसांचं प्रेम हे वाईट माणूस असो किंवा चांगला असो त्याच्यावर सारखंच प्रेम असतं. जसं फुलं, उंजळीत असलेली फुलं दोन्ही हात डावा आणि उजवा सुगंधित करतात, तसं सज्जन माणसांचं प्रेम हे दोन्ही लोकांवर, सज्जन आणि दुर्जन दोन्ही लोकांवर सारखंच असतं. वाममार्गी आणि सरळ प्रामाणिक माणसांवर सारखंच असतं. बघा, सुभाषित कसा आशय व्यक्त करतात, आणि म्हणून आपण अनेक वेळा म्हणतो सुभाषितांचा संग्रह मनुष्यानं अवश्य करावा. खिन्नम चापि सुभाषित, नेहमी वारंवार सांगते, खिन्नम चापि सुभाषिते रमते स्वीयं मनात सर्वदा. आपलं खिन्न झालेलं मन सुद्धा सुभाषिताच्या आस्वादानं कायम रमतं. आपल्याला सतत ऐकावीशी वाटतात, वाचावीशी वाटतात सुभाषित, कारण या सुभाषितांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आणखीन पुढे आपण जाऊया. आणखीन मी 2 ओळींच्या सुभाषितांचा संच केलाय, आणि त्याच्यातून कसं सज्जनांविषयीचं आपलं कसं मत व्यक्त होतं, आणि सज्जन किती दोन्ही करांनी देत असतात. विंदा करंदीकरांनी म्हटलंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे देताना ज्याची ती देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय, तर हात म्हणजे प्रत्यक्ष अर्थ नाहीये त्याचा, की देताना जो माणूस ज्या निर्मळ वृत्तीनं देतो ती निर्मळ वृत्ती घ्यावी. आणि या सुभाषितांनी आपल्याला हेच दिलेलं आहे की त्यातून तुम्ही चांगलं काय ते घ्या. तर आता ही जी पुढची सुभाषित आहेत बघा, अयम निजा परो वेती गणना लघुचेत साम. उदार चरिता ऐकलं असेल हे सुभाषित, मी सुद्धा गीतेच्या संदर्भात अनेक वेळा उच्चारलं असेल, पण आपल्या पौनःपुन्येन प्रवृत्ती अभ्यास म्हणून परत सांगते की अयम निजा परो वेती गणना लघुचेतसाम, उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. अयम निजः परः वा इति, हा हा आपला, अयम निजः तो दुसऱ्याचा, तो परका. असा भेदभाव कोण करतात बरं? लघुचेत साम, ज्यांची मन लघु आहेत, ज्यांची मन संकुचित आहेत, ज्यांची मन कोती आहेत, असे लोक हा आपला तो परका असा भेदभाव करतात. परंतु उदार चरितानांतु, ज्यांचं अंतःकरण उदार आहे, जे थोर मनाचे आहेत, मोठे आहेत, जे संत आहे, संत या पदवीला प्राप्त झालेले आहेत, तर असे उदार चरितानां तू वसुधैव कुटुंबकम, वसुधा एव कुटुंबकम, म्हणजे वसुधा म्हणजे पृथ्वी, सगळ्या पृथ्वीलाच ते कुटुंब मानतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या याच्यातलं त्यांनी म्हटल्याप्रमाणे, हे विश्वची माझे घर, ही जी कल्पना आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते की वसुधैव कुटुंबकम. आणि असे ते असल्यामुळे सज्जनांविषयी आपल्या मनात प्रेम वाढत जातं. आता बघा पुढचं एक बघा, उपकारीषु यः साधु साधुत्वे तस्य को गुणः, अपकारीषु यः साधु स साधु सद्भिरुच्यते, सद्भिः उच्यते. उपकार करणाऱ्याशी जो चांगला वागतो, आपल्यावर कोणी उपकार केलाय, आपलं कोणी चांगलं केलंय म्हणून त्याच्याशी जो चांगला वागतो, वागायलाच पाहिजे ना. नाही, जो चांगला वागतो त्याच्यात त्याचा सज्जनपणा कोणता. पण आपलं एखाद्याने वाईट केलेलं आहे, अपकारीषु या साधू, अपकार करणाऱ्यावरही जो चांगला वागतो तोच खरा सज्जन होय, असं सद्भी उच्चते, असं चांगली लोक म्हणतात. आणि आपले संत सज्जन यांनी काय आपल्याला सांगितलं, हेच सज्जनांनी सांगितलं. गीतेत सुद्धा 12व्या अध्यायातला 18वा श्लोक आठवा, कोणाचं पाठ असेल तर, समशत्रौ च मित्रे च, समशत्रौ च मित्रे च, तथा करेक्ट,
समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु शीतोष्ण सुख दुःखेषु उच्यते. पाठ आहे आपल्या सगळ्यांचं. पण चांगलं आहे ना. छान आहे. तर अशी त्यांची वृत्ती असते. उपकारीषु यः साधू साधुत्वे तस्य को गुण. ते शत्रू मित्र मान अपमान ऊन थंडी पाऊस पाणी या कशाचाही ते विचार करत नाहीत आणि ते आपल्या दोकरांनी सतत देतच राहतात. आणि म्हणून अपकार करणाऱ्यावर जो प्रेम करतो, जो अपकार करणाऱ्याचं भलं करण्याचा विचार करतो, तोच खरा सज्जन होय असं म्हटलं जातं. हे सुभाषित तर शाळेपासून माहिती असेल. वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि लोकोत्तराणां चेतांसी कोही विज्ञातुमर्हति. जे लोकोत्तर माणसांची अलौकिक माणसांची चरित्र लोकोत्तराणां चेतांसी कोण बरं जाणू शकेल. कारण प्रसंगी ते फुलाहूनही कोमल असतात. फुलाहूनही कोमल असतात आणि प्रसंगी वज्राप्रमाणे सुद्धा ते कठोर होतात. म्हणजे तुकारामांचं आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध माहिती आहे. मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासेही भेदू. अशी त्यांची वृत्ती असते. ते सज्जन हे फुलाप्रमाणे कोमल कसे असतात तर दुसऱ्यांचं दुःख बघून त्यांना वाईट वाटतं. दुसऱ्याचं दुःख बघून ते हळवे होतात. त्यांना मदत करण्याची त्यांची इच्छा असते. आणि वज्राप्रमाणे कठोर म्हणजे काही संकट वगैरे आलं तर ते त्याचा सामना करायला मागे पुढे पाहत नाही. आणि म्हणून वज्रादपि कठोरा आणि मृदुनी कुसुमादपि हे दोन्ही गुण सज्जनांमध्ये असतात. वज्रापेक्षाही ते कठोर होतात आणि फुलाहूनही ते कोमल होतात. आणि म्हणून त्यांची अंतःकरण जाणण्यास कोण अशी लोकोत्तर पुरुषांची कोण बरं समर्थ आहे. म्हणजेच काय तर ह्या पुरुषांनी ह्या सज्जनांनी इतकं भरभरून आपल्याला दिलंय की त्याला सीमाच नाही. या संदर्भातला आणखीन एक त्याच्या हे असलेला की वज्रादपि कठोराणी सारखा नारिकेल समाकाराः दृश्यन्ते हि सज्जनाः अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः. कशाची उपमा दिली आहे. नारिकेल समाकारा. नारिकेल म्हणजे नारळ. नारिकेल समाकाराः दृश्यन्ते सज्जना. सज्जन लोक कसे असतात तर नारळाप्रमाणे वरून कठोर असतात पण कोमल अंतःकरणाचे पण. जसं वज्रादपि कठोराणी आपण बघितलं तसं नारळ वरून कडक कठीण असतं पण आतमध्ये त्याचा ओलावा असतो. पाण्याचा ओलावा नारळाचा असतो आणि तो त्याच्याप्रमाणे सज्जन असतात. दुसऱ्याचं दुःख बघून ते हळवे होतात. दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये सतत तत्पर असतात. अन्य बदरिकाकारा आणि इतर बदरिका म्हणजे बोर. बाहेरून छान आतून किडक्या स्वभावाचे म्हणजे आतून स्वभाव वाईट असणारे. अन्य बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः. बाहेरूनच ते फक्त मनोहर दिसतात. बाहेरूनच सुंदर वाटतात पण आतून ते तसे नसतात. किडक्या स्वभावाचे किंवा दुसऱ्याचं वृत्ती त्यांची चांगली नसते. जसं बोर प्रत्येक बोर काही चांगलं निघत नाही ना. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आता बोराचं सीझन आहे त्याच्यामुळे काही काही वेळेला खिडकी निघतात काही काही चांगली असतात. म्हणजे म्हणून असं सुभाषितकार म्हणतो की सज्जनाः नारिकेल समाकाराः दृश्यन्ते हि अन्य बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः. आणि अगदी लहानपणापासून शाळेत 8वीत 9वीत किंवा 10वीत एक सुभाषित सगळ्यांना माहिती आहे. अगदी आठवेल तुम्हाला. आठवून बघा. छायामन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आतपे स्वयं आतपे तिष्ठन्ति फलान्यपि परार्थाय वृक्षः सत्पुरुषः इव. वृक्ष हे सत्पुरुषाप्रमाणे कसे असतात तर वृक्ष जशी झाडं म्हणजे छायामन्यस्य कुर्वन्ति. छायाम अन्यस्य कुर्वन्ति. म्हणजे त्याच्या झाडाची सावली ही दुसऱ्यांना देतात. स्वतः उन्हात उभे राहतात. स्वयं आतपे तिष्ठन्ति. आतप म्हणजे ऊन.
स्वतः उन्हात उभे राहतात आणि फलान्यपि परार्थाय, फलानी अपि, फळ सुद्धा ते दुसऱ्यालाच देतात. असे हे वृक्ष सत्पुरुषाप्रमाणे असतात. सत्पुरुष जसं सत्पुरुष स्वतः कष्ट सहन करतात, स्वतः उन्हात उभे राहतात, स्वतः किती आघात झाले तरी ते झेलतात, दुसऱ्यांना आनंद देण्याचा ते प्रयत्न करतात. आता आणखीन एक सुभाषित तुम्हाला माहिती नसणार हे बहुतेक, पण अतिशय छान असं सुभाषित आहे की त्याच्यातून कसं आहे की काही काही अशक्य गोष्टी या एकवेळ शक्य होतील, परंतु सज्जन आपलं वाक्य कधीही बदलणार नाही. न चलती वाक्यम खलु सज्जनानाम कदाचित. बघा सुभाषित एकदा म्हणते आणि उदयती यदि भानु पश्चिमे दिग्विभागे, अशक्य गोष्ट आहे. उदयती यदि भानु पश्चिमे दिग्विभागे प्रचलती यदि मेरुः शीततां याति वह्निः विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां न चलती खलु वाक्यम सज्जनानां कदाचित. भर्तृहरीच्या नीतिशतकातलं हे वाक्य आहे. हे नीतिशतक नाव असलं ना तरी याच्यामध्ये 140 सुभाषित आहेत. शतक म्हणजे 100, पण 140 आहेत. आपोआप वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यात घातल्यामुळे ती संख्या वाढलेली आहे, बरं का. उदयती यदि भानु पश्चिमे दिग्विभाग. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सूर्य पूर्वेला उगवतो, हे त्रिकालबाधित सत्य आहे. पण असं एक वेळ झालं होईल, उदयती यदि भानु पश्चिमे दिग्विभागे. भानु म्हणजे सूर्य जर पश्चिम दिशेला उगवला आणि प्रचलित यदि मेरू, मेरू पर्वत हा हलतो का कधी? नाही, स्थिर आहे तो. तो एक वेळ हलेल, तो चालेल एक वेळ, प्रचलती हलेल. शीतताम याति वन्नी, वन्नी थंड होईल, अग्नी थंड होईल. विकसती यदि पद्मम पर्वताग्रे शिलायाम. पर्वतावरच्या शिखरावर, पर्वताग्रे विकसती यदि पद्मम. आपण कधी पर्वताच्या शिखरावर कमळ उगवलेलं बघितलंय का? पद्म म्हणजे कमळ. असंही एक वेळ होईल. शिलायाम म्हणजे खडकावर, की पर्वताग्रे शिलायाम पद्मम यदि विकसती. पर्वताच्या टोकावर, पर्वताच्या शिखरावरील खडकामध्ये एक वेळ कमळ उगवेल. या तिन्ही चारी अशक्य गोष्टी एक वेळ शक्य होतील, पण न चलती खलु वाक्यम सज्जनानाम कदाचित. दिलेला शब्द, दिलेलं वाक्य, दिलेलं वचन कधीही सज्जन बदलत नाही. ते आपलं म्हणणं, आपलं वाक्य खरं करतातच. याच अर्थाचं आणखीन अशा याच्यातलंच एक सुभाषित आहे. उदये सविता रक्ता, उदये सविता रक्ता, रक्ता च अस्तमने तथा संपत्तौ च विपत्तौ च महताम एकरूपता. बघा, उदये सविता रक्ता, उगवण्याच्या वेळी सविता म्हणजे सूर्य हा लाल रंगाचा असतो. मावळण्याच्या वेळी पण सूर्य हा लाल रंगाचाच असतो. अशाच प्रकारे संपत्तौच विपत्तौच, संपत्ती प्राप्त झाली, संपत्ती, आपत्ती म्हणजे संकट आलं तरी सुद्धा सज्जन हे कसे असतात? महताम एकरूपता, त्यांच्यामध्ये एकरूपता असते. म्हणजे संपत्ती मिळाली किंवा वैभव प्राप्त झालं म्हणून सज्जन कधीही हुरळून जात नाहीत किंवा दुसऱ्याला कमी लेखत नाहीत, आणि संकट आलं म्हणून ते कधी पाठ फिरवत नाहीत. त्या संकटाशी ते सामना करतातच. सुगंध कसे कसे आहेत आणि त्या ते सुगंध कोणाकोणाचे आहेत हे उदाहरणाने सुभाषितकार स्पष्ट करतोय. आपण बघूया की घृष्टम घृष्टम पुनरपि पुनश्चंदनम चारुगंधम. घृष्टम घृष्टम पुनरपि पुनश्चंदनम चारुगंधम छिन्नम छिन्नम पुनरपि पुनः स्वादु एव स्वादु चैव इक्षुदंडम इक्षुदंडम. छिन्नम छिन्नम पुनरपि पुनः स्वादु चैव इक्षुकांडम. दंड म्हटलं तरी चालेल. इक्षुकांडम
दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम कांतवर्णम प्राणांतेपि प्रकृतिर्विकृतिर न जायते उत्तमानाम. जे सज्जन लोक आहे ते कसे बघा, हे उदाहरणाने पटवून दिलेलं आहे की चंदन, उसाचं कांड, आता सध्या ऊस भरपूर आहे, उसाचं कांड, नंतर सोनं, या उदाहरणाने हे कसं पटवून दिले बघा की घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदन. सगळीकडे पुनरपि पुन्हा हा शब्द कॉमन आहे, पुनरपि पुन्हा. आणि बघा पाठ करायला पण सोपं आहे. घृष्टम घृष्टम, किती घासलं सहाणेवर चंदन. घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनम चारुगंधम. किती वेळा घासलं तरी ते घासून घासून हे केलं तर त्यात ते आणखीनच सुगंध देतं. चारुगंधम म्हणजे सुगंध. चंदन हे सहाणेवर कितीही वेळा घासलं तरी त्यातून अधिकच सुवास येतो. छिन्नम छिन्नम पुनरपि पुन्हा, उसाचं कांड, ऊस जसा तोडावा तस तसा प्रत्येक कांडामधली गोडी, म्हणजे त्याचं जे काय म्हणतो आपण उसात पेर, काय म्हणतो उसाच्या याला, हा पूर्वीचा शब्द, हल्लीच्या मुलांना हा माहिती नाही. छिन्नम छिन्नम पुनरपि पुन्हा, किती तोडलं, कितीही ऊस कितीही वेळा त्याला छेद दिला, तोडला गरा त्यातला, तर तो पुन्हा स्वादुच एव इक्षुकांडम, म्हणजे उसाचं कांड, ऊस हा कितीही वेळा तोडला कापला तरी तो पुन्हा पुन्हा आपण त्याचे हे केले गरे तर ते स्वादू म्हणजे जास्तच गोड लागतात. प्रत्येक ठिकाणी कापायच्या वेळी ऊस जास्तच गोड लागतो. दग्धम दग्धम पुनरपि पुन्हा कांचनम, भट्टीमध्ये सोनं, कांचन म्हणजे सोनं, किती वेळा घातलं तरी ते अधिकच चकचकीतून बाहेर येतं. तसंच किती छान उदाहरणांनी दृष्टांत देऊन, जसं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जीवनातले, आपल्या रोजच्या जीवनातले दृष्टांत दिलेले आहेत, तसेच या सज्जन सुभाषितांमधून आपल्या रोजच्या जीवनातलेच दृष्टांत देऊन ही सुभाषित कवींनी बनवलेली आहेत. आणि कवी एव, आपण हा श्लोक तर ऐकलाय अनेक वेळा की अपारे काव्य संसारे कवी एक प्रजापती, कवी एक प्रजापती अपारे काव्य संसारे यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. या काव्यरूपी संसारामध्ये कवी हा एकटाच प्रजापती आहे, ब्रह्मदेव आहे, त्याला वाटेल तशी तो रचना करू शकतो. तसंच हे म्हणजे, आणि ही रचना किती चपखल आहे बघा की प्राणांतेपि प्रकृतीर विकृतीर जायते न उत्तमानाम, म्हणजे प्राण जाण्याची वेळ आली, ही या उदाहरणांनी पटवून दिले. प्राण जाण्याची वेळ आली तरी सुद्धा यांच्या प्रकृती विकृतीही, त्यांच्या स्वभाव, प्रकृती म्हणजे स्वभाव, विकृती म्हणजे काय तर बदल, विकार त्याच्यात घडत नाही, बदल होत नाही. प्राण जाण्याची वेळ आली तरी ते सज्जन ठामच असतात. उत्तम लोक ठामच असतात आपल्या वक्तव्याशी, आपल्या बोलण्याशी. पुढचं ह्याच्यापेक्षाही आणखीन छान आहे, नारळाचाच दृष्टांत आहे त्याच्यामध्ये, पण आणखीन सुंदर आहे सुभाषित बघा. प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंतः, प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंतः शिरसि निहित भाराः नारिकेला नराणां, शिरसि निहित भाराः नारिकेलाः नराणां ददति जलम अनल्पास्वादम आजीवितांतम, ददति जलम अनल्पास्वादम आजीवितांतम नहि कृतमुपकारम साधवो विस्मरन्ति, नाही कृतमुपकारम साधवो विस्मरन्ति. बघा, प्रथम आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, नारळाच्या झाडाला काही खूप पाणी घालावं लागत नाही. नारळाच्या झाडाला थोडंसं पाणी सुद्धा त्याला पुरतं, आणि या थोड्याशा पाण्याची आठवण नारळ ठेवतं, नारळाचं झाड. प्रथम वयसी पीतम तोयम अल्पम स्मरंतः, लहानपणी त्याला ते झाड लहान असताना आपण जे पाणी घालतो माणूस त्याला, तर त्या पाण्याची आठवण ते ठेवतं. प्रथम वयसी म्हणजे लहान वयात, असा त्याचा अर्थ आहे की पीतम तोयम अल्पम स्मरंतः, अल्पम तोयम पीतम, थोडस पाणी त्याला आपण घातलं म्हणजे त्यांनी ते प्यायलं तर त्याची आठवण ठेवून नारळाचं झाड काय करतं, शिरसी निहित भाराः नारिकेला नराणां, नारिकेला म्हणजे नारळाची झाडं ही
तो भार आपल्या डोक्यावर ठेवतात, आपल्या सांभाळत राहतात तो भार पाणी म्हणजे घातल्याचं. आणि मग त्याच्यावर त्या उपकाराला स्मरून, आपल्यावर एवढे माणसांनी उपकार केलेले आहेत हे स्मरून, शिरसी निहित भारा हा नारिकेला नराणाम, डोक्यावर ते ओझं बाळगतात याचं. आणि मग काय करतात ते, तर ददती जलम अनल्पा स्वादमा जीवितांतम, याची आठवण ठेवून या उपकाराची परतफेड म्हणून नारळाची झाडं आपल्याला जन्मभर मरेपर्यंत नारळाची झाडं ही आपल्याला झाड आपल्याला काय देतं, अनल्पास्वादम, अनल्पास्वादम, अत्यंत गोड असं पाणी आपल्याला आयुष्यभर जन्मभर देत राहतं. नाही कृत म्हणजे हे नारळाचं झाड हे सज्जनांचं प्रतीक. आणि नाही कृतम उपकारम साधवो विस्मरंती, केलेला उपकार साधू सज्जन संत लोक कधीही विसरत नाहीत. नारळाचं झाड हे सज्जनाचं प्रतीक या उदाहरणात दाखवलंय. आणि नाही कृतम उपकारम साधवो विस्मरंती, अशा प्रकारे ते सज्जन माणसं सुद्धा केलेले उपकार कधीही विसरत नाहीत असं या ठिकाणी सांगितलंय. आणि त्याची गोडी अधिकच सुभाषिताची वाढली आहे. प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंता शिरसी निहित भारा नारिकेला नराणाम ददती जलमनल्पा स्वादमा जीवितांतम नहि कृतम उपकारम साधवो विस्मरंती. पुढे बघा, हा पण नीतिशतकामधला श्लोक आहे. नीतिशतक म्हणजे सगळे नीतीनं कसं वागावं हे सांगणारी त्याच्यात सुभाषित आहेत बरीच. निंदन्तु नीतिनिपुणाः यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. बघा, निंदन्तु नीतिनिपुणाः यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. नीतिशास्त्रात निपुण असलेले, राजनीतीत निपुण असलेले लोक म्हणजे कोणतेही लोक, म्हणजे जे नीती निपुण म्हणजे न्यायशास्त्र जे आहे, नीतिशास्त्र जे आहे त्याच्यात निपुण असलेली, किंवा राजनीतीत निपुण असलेले, किंवा एकंदरच सगळे निपुण म्हणजे तरबेज असलेले आपापल्या विषयामध्ये असं आपण घेऊया. निंदन्तु तेच निंदा करोत, किंवा यदिवा स्तुवन्तु किंवा स्तुती करोत. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, लक्ष्मी समाविशतु घरात येऊ, घरात राहो, किंवा तिच्या इच्छेप्रमाणे यथेष्टम गच्छतु वा, किंवा तिच्या इच्छेप्रमाणे ती जाओ, बाहेर जाओ. अद्य एव मरणमस्तु, आजच मरण येवो, किंवा युगांतराने मरण येवो, अनेक युगांनी मरण येवो. न्यायात पथा प्रविचलंती, शेवटी अर्थांतरण्यासाची सगळी उदाहरणं आहेत. मराठीतला आपल्याला अर्थांतरण्यास अलंकार आठवत असेल तर त्याच्यामध्ये आधी उदाहरणं देऊन नंतर एक तत्व सांगितलेलं असतं शेवटच्या ओळीत. तेच या ठिकाणी आहे की अद्यैव मरणमस्तु युगांतरे वा, आजच मरण येऊ किंवा युगांतराने येऊ, केव्हाही मरण येऊ, अनेक युगांनी येऊ. न्यायात पथा प्रविचलंती पदम न धीराः, धीर धीरवृत्तीची माणसं, धी म्हणजे बुद्धी, जे धीर ज्यांच्याकडे बुद्धी आहे, बुद्धिमान अशी माणसं किंवा धैर्यवान अशी माणसं हे न्यायात पथा, आपल्या न्याय्य मार्गापासून, नीतीच्या मार्गापासून, चांगल्या मार्गापासून कधीही बाजूला होत नाही. प्रत्येक सुभाषितातून काहीतरी घेण्यासारखा विचार या ठिकाणी दिलेला आहे, की आलेला आहे. न्यायात पथा प्रविचलन्ति पदम न धीराः. आता पुढे बघा, निर्गुणेषु अपि सत्वेषु दयां कुर्वन्ति साधवाः. निर्गुणेषु अपि सत्वेषु दयां कुर्वन्ति साधवाः नहि संवरते ज्योत्स्नां चंद्रः चांडालवेश्मनः. हा हितोपदेशातला श्लोक आहे. निर्गुणेषु अपि सत्वेषु दयां कुर्वन्ति साधवा. निर्गुण म्हणजे गुणहीन, ज्याच्यात गुण नाही अशा. अपि सत्वेषु, सत्व म्हणजे प्राणी, अशा प्राणीमात्रांवर सुद्धा सज्जन लोक साधवा
दया करतात, दयाबुद्धी दाखवतात, त्यांना दया करतात. नाही संवरते ज्योत्स्नाम चंद्र हा चांडाल वेशमना. उदाहरण कशाचं दिलंय बघा खाली, की गुणहीन अशा प्राण्यांवर सुद्धा सज्जन दयाच करतात, दयाच बुद्धी त्यांच्याकडे असते. नाही संवरते ज्योत्स्नाम चांडाल वेशमना, म्हणजे जातीभेद ते करत नाहीत. वेशमन म्हणजे घर, चांडाल म्हणजे चांडाल जातीचे, चांडाल वृत्तीची जी लोक आहेत त्यांच्यावरून चंद्र काही आपला प्रकाश, आपली किरण ज्योत्स्नाम न संवरते, आपला प्रकाश काढून देत नाही. सगळ्यांना समान समभावाने ते प्रकाश देतात. प्रकाश चंद्र हा देत असतो. निर्गुणेषु अपि सत्वेषु दयाम कुर्वन्ति साधवा. उदाहरण दिले, नाही संवरते ज्योत्स्नाम चंद्र हा चांडाल वेशमना. चंद्र आपली किरण, आपला प्रकाश हा जातीभेद करत नाही, म्हणजे चांडाल्याच्या घरावरून वेशमन सुद्धा तो प्रकाश काढून घेत नाही. सर्वांना समान असा तो, असे ते समान वृत्तीनं सज्जन लोक सर्वांना वागवतात. आता आणखीन एक खूप चांगलं सुभाषित आहे. एक 3-4 सुभाषित, 2 तरी होतीलच अजून. बघूया, अजून आपण 5 मिनिटं जास्त आज घेऊ शकतो, 5 मिनिटं उशीर झालेला आहे. हा सुद्धा प्रसिद्ध श्लोक आहे नीतिशतकातलाच. भवन्ति नम्रास्तरवः फलोद्गमैः नवाम्बुभिः दूरविलम्बिनो घनाः अनुद्धता सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम. स्वभाव एवैष परोपकारिणाम. शेवटी प्रत्येक ह्याच्यात एक तत्व, शेवटी एक संदेश, आपल्या मानवांना एक संदेश दिलेला आहे. म्हणूनच सुभाषितातल्या या वचनांप्रमाणे आपण ही आपल्या रोजच्या जीवनात ही वापरण्यासारखी असतात. आपलं जीवन या सुभाषितांमुळे निश्चितच उज्ज्वल होऊ शकतं, त्यातल्या विचारांमुळे. बघा, भवन्ति नम्रास्तरवा फलोद्गमैः नवाम्बुभिः दूर विलंबिनो घना. फळांच्या भारामुळं फलोद्गमैः तरवा झाड नम्राः भवन्ति. नम्र म्हणजे इथे वागतात, नम्र होतात. फळांच्या भारामुळं झाडांना खूप फळं आली. आता आंब्याचे दिवस, आता हळूहळू मोहर सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये खरं सुरू होतो मोहर, पण अजून झालेला नाहीये पावसामुळे. नोव्हेंबरच्या अखेरी सुरू होतो आंब्याला मोहर. फलोद्गमैः नम्राः तरवा नम्राः भवन्ति. फळांच्या भारानं झाडं ही खाली वागतात, नम्र होतात. नवांबुभिः, नव अंबुभिः, अंबू म्हणजे पाणी, नवीन पाण्यामुळे, पावसाळ्याच्या नवीन पाण्यामुळे दूर विलंबिनो घनाः. घनाः म्हणजे मेघ, ढग, हे दूर विलंबिनो म्हणजे खाली लोंबतात. ढग खाली वागतात, खाली लोंबतात. लोंबतात हा शब्द दूर विलंबिनो अगदी एक्झॅक्ट शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. नवांबुभिः दूर विलंबिनो घनाः. ढग वागतात खाली, नम्र होतात. अनुद्धताः, उदाहरण बघा, ही 2 उदाहरणं दिलीत. एक झाडाचं उदाहरण आणि एक ढगाचं उदाहरण दिलंय, की कसे ते नम्र होतात. 2 झाडं कशी वागतात फळांच्या भाराने, म्हणजेच ते नम्र होतात. तसंच पाण्याच्या भाराने ढग खाली लोंबतात, नम्र होतात. तसंच अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः. सत्पुरुषाः अनुद्धताः म्हणजे ते उद्धट होत नाहीत. म्हणजे काय, तर उद्धतः म्हणजे उद्धट, अनुद्धतः म्हणजे उद्धट होत नाहीत. म्हणजेच काय, समृद्धी, सत्पुरुषाः समृद्धिभिः अनुद्धताः. किती समृद्धी प्राप्त झाली, वैभव त्यांना मिळालं सज्जनांना, तर त्या वैभवाने ते गर्विष्ठ होत नाहीत. अनुद्धताः, ते आपला स्वभाव तसाच ठेवतात. स्वभाव एवैष एव एष परोपकारिणाम. त्यांचा परोपकारी लोकांचा हा स्वभावच आहे. कारण ढग काय, झाडं काय, ही परोपकारच करतात ना. आणि आपण मगाशी बघितलं, छाया मन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आतपे. ते मगाशी आपण बघितलं सुभाषित, त्याच याचं पण थोडं वेगळ्या तऱ्हेनं हे सुभाषित दाखवले, की ते स्वभाव एवेश परोपकारी. सज्जनांचा हा असा स्वभाव, परोपकारी लोकांचा स्वभाव दुसऱ्याला सतत देणं,
करणं असा असतो. ते कधी मागे हटत नाहीत. असं कितीही देण्याची वेळ आली तरी आपल्याला कौत्साचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. कौत्स किंवा म्हणजे दानशूर कर्णाचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की दातृत्व हा गुण सुद्धा एक सज्जनांच्या ठिकाणी असतोच. आणखीन एक खूप छान सुभाषित आहे, आपल्याला आवडेल बघा. आपल्या आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला एकदम आत्ता आठवलं, लिहिलेलं नाही माझ्याकडे पण आठवलं मला की सगळे चेहरे आज आनंदित दिसत आहेत मला. छान सुभाषित आहे. वदनम प्रसाद सदनम, वदनम प्रसाद सदनम, सुधामुचो वाचः, करणं परोपकरणं, येषां केषां न ते वन्द्याः. वदनं प्रसाद सदनं, सुधामुचो वाचः, करणं परोपकरणं, येषां केषां न ते वन्द्याः. म्हणजे ज्यांचं हृदय वदनम, वदन म्हणजे ज्यांचं तोंड, मुख, वदनम प्रसाद सदनम, प्रसन्नतेचं माहेरघर आहे. ज्यांचं तोंड हे प्रसन्नतेचं, मुख तोंड म्हणायला नको, ज्यांचं मुख हे प्रसन्नतेचं माहेरघर आहे. सतत ज्यांचं प्रसन्न असतं. मगाशी आपण बघितलं प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसाद गुण हा ज्यांच्यामध्ये आहे त्यामुळे काय होतं तर सगळ्या आपल्या दुःखांची हानी होते आणि म्हणजे दुःख निघून जातात आणि प्रसन्न वातावरणामुळे आपल्यामुळे सगळेच आनंदी होतात. वदनम प्रसाद सदनम, सदयम हृदयम, आणि ज्याचं हृदय नेहमी दयेनं भरलेलं आहे, दयेनं भरलेलं आहे आणि ज्याची वाणी अमृताचा वर्षाव करणारी आहे, असे लोक, असे सज्जन लोक कोणाला बरं आवडत नाही. आवडलं का सुभाषित? वदनम प्रसाद सदनम, सदयम हृदयम, सुधामुचो वाचा, सुधामुचो, सुधा म्हणजे अमृत, अमृताचा वर्षाव करणारी ज्यांची वाणी आहे असे लोक कोणाला, येशाम केशाम न ते वंद्याः, हे लोक कोणाला बरे वंदनीय नाही तर हे सगळ्यांनाच वंदनीय ठरतात. मी अजून व्हायचं आहे आपलं, पण मी आज एक असं मला थोडंसं सांगावंसं वाटलं की आपण ज्या वास्तूमध्ये हे जे आपण हां ज्ञानसत्र जे चालू असतं तर आपण सगळ्यांनी आपलं 5 मिनिटांनी काही नुकसान होत नाही. आपण व्याख्यान झाल्यावर गीतेच्या आरतीसाठी सगळ्यांनी थांबावं असं मला वाटतं. म्हणजे मला सांगण्याचा अधिकार आहे का नाही हे मला माहीत नाही, पण मला असं वाटलं की गीतेच्या आरतीसाठी आपण सगळ्यांनी 2 मिनिटांनी आपलं काही नुकसान होत नाही, आपल्याला खूप घाई असली तरी सुद्धा. म्हणून मला सांगावंसं वाटलं म्हणून मी फक्त हे मध्ये सांगितलं. अजून माझं सांगून व्हायचं आहे तर आपण पुढे जाऊया. गेल्या वेळी मला त्या बाई आल्या आहेत की नाही मला माहीत नाही, पण मला ते त्यांनी मला विचारलं होतं की एक सुभाषित, त्यावेळेला मी त्यांना भावार्थ सांगितला पण त्यावेळेला ते सुभाषित मला आठवलं नाही. पण नंतर जाता जाता घरी मला रिक्षामधून जाता जाता ते सुभाषित आठवलं आणि मला खूप आनंद झाला आणि मग ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपली इथे चर्चा चालली होती तेव्हा ते सुभाषित, तर ते असं सुभाषित आहे. त्या आज बाई मला दिसत नाहीयेत, परत केव्हा येतील तेव्हा मी त्यांना सांगेन वाटल्यास. तर बघा ते सुभाषित असं आहे. वरमेको गुणी पुत्रो, त्यांना हेच हवं होतं, मी भावार्थ सांगितला होता. वरमेको गुणी पुत्रो न च मूर्ख शतान्यपि, वरमेको गुणी पुत्रो न च मूर्ख शतान्यपि, एकश्चंद्रस तमोहंती, एकश्चंद्रस तमोहंती, न तु तारागणः तथा. म्हणजे बघा एकच गुणी पुत्र हा बरा का, तर अनेक मूर्ख पुत्र असण्यापेक्षा, अनेक मुलं असण्यापेक्षा, हे सुभाषित त्या विचारत होत्या आणि मी हे मी मला ते आठवे ना एकदम, पण जाताना ते शब्द मला असे आठवले की एकच गुणी पुत्र चांगला बरा, अनेक मूर्ख शत शत म्हणजे 100 मूर्ख पुत्र असण्यापेक्षा एकच चांगला पुत्र म्हणजे कुळाचा उद्धार करणारा, कुळाचं नाव काढणारा एकच पुत्र असलेला बरा. आणि त्यासाठी उदाहरण काय दिले, एकच चंद्रस तमोहंती, एकच चंद्र तमा म्हणजे अंधकाराचा नाश करतो,
पण तारांचा समूह, तारकांचा समूह, चांदण्यांचा समूह करतो का? कितीही चांदण्या असल्या आकाशात तरी त्याच्यामुळे अंधार नाहीसा होत नाही. अंधार नाहीसा करणारा एकच चंद्र असतो. म्हणजे आपण आतापर्यंत ही अनेक सुभाषितं बघितली, तशी खूप आहेत, म्हणजे खूप सांगता येण्यासारखं आहे. आपण पुढच्या वेळेला आणखीन वेगळ्या प्रकारे बघूया आणि मग हळूहळू आपण सुभाषितांचा विषय थोडासा स्टॉप करून एक वेगळा एखादा चांगला घेऊया आणि बोलूया. पण शेवट करताना मला असं सांगावंसं वाटतं की पु ल देशपांडेंची मला आठवण होती आज खूप. तर पु ल देशपांडे नेहमी म्हणत असत, ते म्हणायचे, मला अनुभवायला आलेलं एक गुज मी तुम्हाला सांगतो, उपजीविकेसाठी एक गुज तुम्हाला सांगतो. म्हणजे मला त्यांना स्वतःला अनुभवायला आलेलं असं पु ल देशपांडे म्हणायचे नेहमी, की आपण उपजीविकेसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचं शिक्षण जरूर घ्या. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण तेवढ्यावरच तुम्ही थांबू नका. तर तुम्ही साहित्य, चित्र, संगीत, नृत्य, शिल्प, खेळ, काही लोकांना आपल्या लहानपणी आपल्याला सवय होती काही छंद जोपासायची की काही गोष्टींचा संग्रह करायचा. तर ह्या गोष्टींचा संग्रह करणं, ह्याच्यातल्या एखाद्या कलेशी तरी आपण मैत्री जरूर करा. कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल निश्चित, पण एखाद्या कलेशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. आणि म्हणून आपण आज मला असं वाटलं की आपण सुद्धा सुभाषितांचा संग्रह करूयात आणि आपलं जीवन त्यातील अनेक उत्तमोत्तम विचारांनी समृद्ध करूया. एवढं बोलून मी माझे शब्द थांबवते.